मेक्का नंद्री शिवम तुम्ही फर्स्ट टाइम आयो. सरप्रायझिंग गोष्ट म्हणजे आजच्या या मरीना बीचच्या साईट सीइंगला माझ्यासोबत जे माझे कलिग आलेत त्यामधल्या दोघांनी तर त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी समुद्र एवढ्या जवळून पाहिला नव्हता. चेन्नईच्या मरीना बीचला कव्हर करता करता चेन्नईचं चेपॉक स्टेडियमचे काही दृश्य, चेन्नईचं ट्रान्सपोर्टेशन, तिकडचं एअरपोर्ट, ह्या सर्व गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत. काही टेक्निकल इश्यूजमुळे चेन्नईची ही डे 2ची व्हिडिओ थोडी लेट अपलोड होते, पण आता जराही वेळ न घालवता आपण चालू करूया चेन्नईचा डे 2चा व्लॉग. कैसे लग रहा है भाई? फर्स्ट टाइम है भाई बीच. चेन्नईचा हा मरीना बीच जगातला दुसरा आणि भारतातला सगळ्यात मोठा बीच आहे. हा बीच जवळपास 13 किलोमीटरवरती पसरलेला आहे. आम्ही ऑड टाईमला गेल्यामुळे तिथे इतकी रश नव्हती, पण जर तुम्ही संध्याकाळनंतर आलात तर छोट्या छोट्या शॉप्सने आणि रेस्टॉरंटमुळे इथे तुफान गर्दी असते. कैसा लग रहा है भाई? यार अच्छा तो लगा, लेकिन अभी शुरू में डर लग रहा है. हाँ हो जाएगा. सुबह 4:30 बजे उठे हम सिर्फ ये मूवमेंट के लिए, नहीं तो ये राज रह जाता. शिवम तुम्ही फर्स्ट टाइम आए हो बीच पे? रियली? सारा पैर रह जाएगा यार. चेन्नई मरीना बीच ॲक्च्युली माझ्या हे विशलिस्टमध्ये होतंच की जेव्हा पण मी चेन्नईला येईन तेव्हा मला मरीना बीच डेफिनेटली व्हिजिट करतो, बिकॉज खूप क्राऊडेड प्लेस असते. आणि लकीली आमचे टीम मेंबर रेडी झाले सनराईज बघायला मरीना बीचवरचं, आणि तो मी कवर केला. सो हा पूर्ण बीच आहे, खूप चांगला बीच आहे. म्हणजे क्राऊडेड असतो पण इव्हिनिंगला असतो. ह्या टाईमला आम्ही खूप लवकर आलो. ह्या ज्या समोर बसेस दिसत आहेत त्या चेन्नईच्या लोकल बसेस आहेत, म्हणजे इकडच्या गव्हर्नमेंटच्या लोकल बसेस. जसे आपल्याकडे BST सारख्या बसेस असतात. तर खरंच बघून थोडीशी डिसअपॉइंटमेंट होती. अशीच डिसअपॉइंटमेंट तुम्ही फेस करू नये म्हणून मी या व्हिडिओच्या एंडला चेन्नईमध्ये जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर त्यासाठी इम्पॉर्टंट टिप्स सांगितल्या आहेत, तर डेफिनेटली एकदा चेकआउट करा. जर चेन्नईला आलोय आणि चेन्नईला येऊन जर तुम्ही यार धोनीच्या हक्काच्या जागेवर येत नसाल तर ते चुकीचं आहे. सो मी कुठे आलोय, जस्ट गॅस इट. भरपूर जणांना व्हिडिओमध्ये बघितल्यावर तर कळलं असेल. सो ही टाईट सिक्युरिटी आहे, गेट नंबर 8-9. आतमध्ये तर एंट्री भेटणार नाही आपल्याला, सो मी ट्राय करतो थोडंसं बाहेरून कवर करायला. ॲक्च्युली ऑन द वे जातानाच हा लागतो. सो दिस इज इट गाईज. तुम्ही बघू शकता आपण कुठे आहे. आपण आहे चेपॉकला. चेपॉक म्हणजे MA चिदंबरम स्टेडियम. हे बाजूला आय गेस काहीतरी कॅन्टीन वगैरे टाईपमध्ये आहे. सो स्टेडियमच्या लाईट्स आहेत या, आणि हे सगळे स्टँड आहेत. तीच ती जागा आहे जिथे धोनीचे भरपूर सिक्सेस वगैरे आले असतील. ठीक आहे, जेवढं मला आत येतं आलंय तेवढं मी आत आलोय. जस्ट सी इट फ्रॉम हिअर. हो कधी असेल तर आपण आतमध्ये पण जाऊ शकतो, एवढं कधी पॉसिबल झालं तर. थँक्यू सो मच. मेक्का नंद्री. हो वॉट एव्हर, मेक्का नंद्री. थँक्यू. तिकडचं जे इंजिनिअरिंग स्ट्रक्चर, इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन आहे तो थोडं बघण्यासारखं आहे. खाली हायवे, इथे मेट्रो आहे, आणि आता हे मेट्रो जे ते एअरपोर्टचं मेट्रो स्टेशन आहे. सो डेफिनेटली माझ्या मागच्या साईडला एअरपोर्ट आहे.
ओके गाईज, सो वाइंड अप करायच्या आधी आजच्या व्हिडिओच्या महत्त्वाच्या टिप्स. तुम्ही कोणतेही लाऊंज ॲक्सेस करत असाल, म्हणजे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवरती ज्याचं नाव आहे तो माणूस तिथे पाहिजे. जर चेन्नईमध्ये तुम्ही ओला ऑटो किंवा उबर ऑटो करत असाल, तुमचा जो पेमेंट मोड आहे तो तुमच्या ड्रायव्हरसोबत, त्या उबर ड्रायव्हरसोबत ऑलरेडी डिस्कस करून घ्या. बोर्डिंग गेटची इन्फॉर्मेशन ही विस्ताराची अगदी कट टू कट टाईमला लागते, त्यामुळे तुम्ही गेट शोधत बसाल आणि तिथे डिस्प्ले झालेले नसतात इंडिकेटरवरती. फर्स्ट टाइम जर ट्रॅव्हल करत असाल तर अवॉइड विस्तारा. सेम लाईक मुंबई, चेन्नईमध्ये सुद्धा पीक अवर्सला भरपूर ट्रॅफिक असतं. सो बेटर जर तुम्हाला टाईम वाचवायचा आहे तर मेट्रो प्रेफर करा. आणि फायनली लास्ट बट नॉट लिस्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट, चेन्नईचं फूड चुकूनही मिस करू नका. जर ही व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केली असेल तर तुम्हाला डेफिनेटली माझे केरळाचे व्लॉग्ससुद्धा खूप आवडतील. सो चेकआउट करा आपले केरळाचे व्लॉग्स. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.